माझ्या तमाम शिवभक्तांनो, आजचा हा दिवस साधा नाही. आज तो दिवस आहे ज्या दिवशी मातीला स्वराज्याचं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाला नाव मिळालं छत्रपती शिवाजी महाराज. तो काळ अंधाराचा होता, शत्रू बलाढ्य होते, पण सह्याद्रीच्या कुशीतून एक वाघ उठला आणि त्या वाघांनी तलवारीपेक्षा धैर्याला धार दिली आणि भीतीला मरण शिकवलं. माझ्या मावळ्यांनो आणि शिवरायांच्या हिरकण्यांनो, शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहास नाही, तर ते जिवंत एक विचार आहे. ते म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस, ते म्हणजे पराभवावरती विजय शोधण्याचं शहाणपण. अवघ्या लहान वयात महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याची शपथ घेतली आणि सिंहासन नव्हे तर जनतेचं हृदय जिंकलं. त्यांची तलवार शत्रूसाठी होती, पण त्यांच्या मनात नेहमीच माणुसकी होती. स्त्रियांचा सन्मान, शत्रूची ही नीतिमत्ता, हीच होती शिवरायांची खरी ओळख. आज आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे. आपण महाराजांचे फक्त फोटो पुसतोय की त्यांचे विचार आपण अंमलात आणतोय? आजचा खरा शिवभक्त तोच जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, जो स्वार्थापेक्षा समाज मोठा मानतो आणि संकटातही कधी माघार घेत नाही. माझ्या तमाम शिवभक्तांनो, डोळे बंद करा आणि त्या सह्याद्रीकडे पहा. त्या डोंगरातून आजही एका सिंहाची पावलं ऐकू येतात आणि ते सिंह म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळात माणूस माणसाला गुलाम करत होता, ज्या काळात स्वाभिमान पायदळी तोडवला जात होता, त्या काळात एका मातेने लेकराला शिकवलं, कुणाकडे झुकायचं नाही, गरज पडली तर तलवार उचल. जिजाऊ मातेच्या संस्कारातूनच एक वादळ उभं राहिलं, जे वादळ तलवारीचं नव्हतं तर स्वराज्याच्या स्वप्नाचं होतं. आज प्रश्न हा नाही की आपण किती मोठ्या आवाजात घोषणा देतो. खरा प्रश्न हा आहे, आपण संकटातही शिवरायांसारखे उभे राहतो का? आज शिवजयंती आहे, फक्त मिरवणुकीचा दिवस नाही, तर तो स्वतः तपासण्याचा दिवस आहे. तर म्हणजे पावन दिवशी आज आपण हृदयावर हात ठेवून एक शपथ घेऊया, अन्याय पाहून गप्प बसणार नाही, स्वार्थापेक्षा स्वराज्य मोठं मानू आणि गरज पडली तर शिवरायांच्या विचारांसाठी स्वतःला पण झोकून देऊ. कारण शिवाजी महाराज गेले नाही, तर ते जिवंत आहेत आपल्या हृदयात, आपल्या रक्तात, आपल्या संस्कारात आणि आपल्या लढ्यात, आपल्या श्वासात. ज्या काळात मोठमोठे राजे परकीय सत्तेपुढे नतमस्तक झाले, त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ तर घेतलीच. त्यांचं स्वराज्य म्हणजे फक्त भूभाग नव्हता, ते होतं जनतेचं राज्य. महाराजांनी किल्ले बांधले नाही तर विश्वासाचे बुरुज उभारले. रायगड, राजगड, पन्हाळगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, विशाळगड, लोहगड, विसापूर, तिकोना, वासोटा, अजिंक्यतारा, साल्ले, हरिश्चंद्रगड, नळदुर्ग, देवगिरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयगड, आग्रा, झांसी, कालिंजर, ग्वालियर, मांडू, असिरगड, चित्रदुर्ग, बिदर, बंगलोर, गोलकुंडा, वारंगल, जिंजी, वेल्लोर, बेकल, पालक्काड, रोहिळेश्वर, लोहगड, तोरणा, सुधागड, सारसगड, अवचितगड, कोरीगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, हे किल्ले आजही सांगतात शिवराय इथे उभे आहेत. प्रत्येक किल्ल्यावर एकच घोषणा येते आणि ती घोषणा म्हणजे जय भवानी, जय शिवाजी. आम्ही कोण? मावळे. मावळे म्हणजे लढणारे, डोकं खाली कधीच नाही. भीतीला ओळखता का? नाही. भीती आम्हाला ओळखते का? हो. अन्याय पाहून उभे राहू. हे किल्ले काय आहेत? स्वराज्याचा श्वास आहे. हे किल्ले आजही काय सांगतात? जय भवानी, जय शिवाजी. जिथे स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर, जिथे मुकुट चढला तो रायगड, जिथे तरुणपणाचा इतिहास आदरला तो तोरणा, जिथे शहाणपणाचा अहंकार मोडला तो प्रतापगड, जिथे बलिदान अमर झालं तो सिंहगड, जिथे वेगाने इतिहास बदलला तो पन्हाळा, जिथे रक्ताने वाट मोकळी केली तो विशाळगड, जिथे डोंगरही थरथर कापले ते सह्याद्रीचे कडे, जिथे समुद्रालाही सांगितलं हे स्वराज्याचं